कधी स्वतःला विचारलंय का आपण रोज कोणाशी स्पर्धा करतो? शेजाऱ्यांशी, मित्रांशी की सोशल मीडियावर दिसणाऱ्या लोकांशी? पण खरी गोष्ट सांगतो, तुझा खरा शत्रू बाहेर नाही आहे, तो आरशात उभा आहे. कालचा तू आज तुला हरवू शकतो का? जर उत्तर हो असेल तर समज तू जिंकायला सुरुवात केली आहेस. आजची स्टोरी आहे स्वतःशी स्पर्धा करणाऱ्या माणसांची. एक छोटं गाव होतं. त्या गावात अर्जुन नावाचा तरुण राहत होता. अर्जुन हुशार होता, मेहनती होता, पण एक गोष्ट त्याला सतत त्रास देत होती. कोणी नोकरीत पुढे, कोणी पैशात, कोणी प्रसिद्धीत. अर्जुन रोज तुलना करायचा आणि रोज निराश व्हायचा. एक दिवस तो थकून देवलात बसला. मनात एकच प्रश्न, मी कमी आहे का? तेवढ्यात तिथे एक वृद्ध पुजारी आले. त्याने अर्जुनकडे पाहिलं आणि म्हणाले, तू रोज कोणाशी स्पर्धा करतोस रे? अर्जुन म्हणाला, सगळ्यांशी, जे माझ्यापेक्षा पुढे आहेत त्यांच्याशी. पुजारी हसले आणि शांतपणे म्हणाले, मग तो आयुष्यभर हरतच राहशील. अर्जुन गोंधळला. पुजारी पुढे म्हणाले, स्पर्धा करायची असेल ना तर स्वतःशी कर. काल तू जो होतास आज त्यापेक्षा थोडा चांगला हो. त्या वाक्याने अर्जुन हादरला. त्या दिवसापासून अर्जुनने एक निर्णय घेतला, कोणाशी तुलना नाही, कोणावर मत्सर नाही. रोज स्वतःशी एक प्रश्न, आज मी कालपेक्षा चांगला आहे का? पहिले 10 दिवस काहीच बदल दिसला नाही. लोक अजूनही त्याला हसत होते, काय करतोयस एवढं? काही उपयोग नाही आहे. पण अर्जुन थांबला नाही. तो रोज थोडा लवकर उठायचा, रोज थोडा जास्त शिकायचा, रोज स्वतःवर थोडा अधिक विश्वास ठेवायचा. महिने गेले आणि एक दिवस तेच लोक म्हणू लागले, अर्जुन कसा बदललायस रे? तो शांत आहे पण मजबूत आहे. कारण अर्जुनने एक गोष्ट शिकली होती, जो माणूस स्वतःशी स्पर्धा करतो तो कधी थकत नाही. कारण तो कोणाला हरवायला नाही, स्वतःला घडवायला निघालेला असतो. यश हळूच त्याच्या मागे येतं. लक्षात ठेव, तुलना तुम्हाला कमजोर करते, स्वतःशी स्पर्धा तुम्हाला अजय बनवते. आज तुझा दिवस वाईट असेल, पण जर तू हार मानली नाहीस तर उद्याचा तो आजपेक्षा नक्कीच मजबूत असेल. जर ही स्टोरी तुम्हाला मनाला लागली असेल, जर तुला वाटत असेल की आता वेळ आहे तशी स्पर्धा करण्याची, तर चॅनलला सबस्क्राईब कर, व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये लिही, मी आजपासून स्वतःशी स्पर्धा करणार आहे. कारण लक्षात ठेव, जग जिंकण्याआधी स्वतःला जिंकणं गरजेचं आहे.